दादा, तुझ्या बायकोला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला सांग, ती अशी उदास आणि शांत उभी आहे ना, ते मला अजिबात आवडत नाहीये. तिला हसायला सांग आणि माझ्या सोबत इथे येऊन केक कापायलाही सांग. ती जर नसेल तर मी मुळीच केक कापणार नाही. मी तुम्हा दोघींच्या मध्ये पडणार नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या प्लीज. ये ग इथे विजय. काय आहे तुझं? पकड. आपण दोघींनी भाग घेतला होता. चल 1 2 3. Three cheers for Archu. Hoop hoop. Hooray! Hoop hoop. Hooray! हर्षदाई किती खुश आहेत ना. अरे मीच किती खुश झालोय तिच्या अचीवमेंटमुळे. हल्ली हेच सारखं डोक्यात घेतलं होतं ना तिने, की तिला काही येत नाही, ती काहीच करू शकत नाही. त्यात त्या मयूच्या निबंधाची भर पडली. पण या एका यशामुळे तिचं अख्खं आयुष्य बदलणार आहे बघ. नक्कीच. ती दाखवत नाही ग, पण हे असंच असतं. आता या क्राफ्टच्या कलेचंच बघ ना, इतकं सुंदर क्राफ्ट येतं तिला, पण आपल्याला जे येतं त्याची किंमत नसते, आणि जे येत नाही त्याच्यासाठी जीव तुटतो. हो, पण विजयाताईंचा मूड मात्र पूर्ण ठीक झाला असं नाही वाटत आहे मला. नॅचरल आहे ते, निवळेल हळूहळू. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं, आज मनोज आला होता ऑफिसमध्ये. म्हणाला काहीतरी बोलायचंय. म्हटलं चल घरी जाऊया. आणि काय, मला तुझ्या पायाचं टेन्शन होतं. मला वाटलं डॉक्टरांकडे जावं लागतंय की काय, म्हणून त्याला म्हटलं की घरी जाऊया, घरी बसून निवांत बोलूया. तर लगेच म्हणाला की नाही मी जातो. अरे पण बोलायचं काय होतं? सांगितलं कुठे त्याने, सरळ निघून गेला. करू का चित्राला फोन? बघ विचार, काही प्रॉब्लेम तर नाही ना? एक दोन. हॅलो चित्रा, कशी आहेस ग? मजेत. तू कशी आहेस? मी पण मजेत. बरं ऐक ना, आज मनोज आदित्यच्या ऑफिसला गेला होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं म्हणे. तर आदित्यला लवकर घरी यायचं होतं म्हणून तो म्हणाला की घरी चल. त्यावर तो म्हणाला की नाही ठीक आहे नंतर बोलू. हो का? मला काहीच माहित नाही ग. म्हणजे तुमच्यात काही प्रॉब्लेम नाही ना झाला? हो, म्हणजे काल मी बोललेच नाही त्याच्याशी. आज आमचं भांडण झालं तेव्हा मी त्याला म्हटलं आदित्यकडून जाऊन शिक, नवरा कसा असतो ते. काही काय चित्रा, तू त्यासाठी गेला होता तिथे? माहित नाही. बरं, काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा मला. हो, नाहीतरी मला कोण आहे तुमच्याशिवाय. बरं चल मी ठेवते. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? काय नाही. ती रागाने मनोजला म्हणाली आदित्यकडून शिक, नवरा कसा असतो ते. म्हणून आलो होतो तुम्हाला ऑफिस मध्ये भेटायला? नाही तर काय, येथे नवरा प्रशिक्षण केंद्र चालू आहे. प्राध्यापक श्री आदित्य देसाई.
अच्छा, नाही पण काय आधी त्यांच्या बायकोचं सर्टिफिकेट मिळायला हवं ना, की तो कसा नवरा आहे ते. हा, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. अच्छा. आदित्य आऊ. बोला धाकटे युवराज, बोला. कसे आहात नाना? मस्त चुस्त तंदुरुस्त. तू कसा आहेस? एकदम मजेत. बाकी आपली देसाईवाडी काय म्हणते? ती पण मजेत. अरे इथे काय बांबलोलीत काय शेताचा, झाडांचा, मातीचा गंध आहे ना इथल्या हवेला. मस्त छातीत भरून घेतोय. नाना, आता जळू नका. खूप हेवा वाटतोय तुमचा. फेक नुसतं. सगळे मिळून इथे कधी यायचं ते बोल. पुढच्या वर्षी नक्की नाना, एकदम प्रॉमिस. प्रॉमिस? येस. माई कशी आहे? अरे ती तर इतकी बिझी झाली आहे की मला दर्शनच नाही तिचं. म्हणजे आम्हाला विसरली नाही ना? नाही रे बाबा. हो, नाही नाही नाही. बाकी कसं झालं लग्न? अरे एकदम आईस पैस. अरे हो, तुम्हाला कळलं ना? काय रे बाबा? अर्चू कॉन्टेस्ट जिंकली, तिची वस्तू सिलेक्ट झाली. हा कळलं. अरे खूप बरं वाटलं आम्हाला. आम्ही काल तिच्या हाताने केक सुद्धा कापला. अरे वा वा वा, मजा चालली आहे तुमची. तुमची आठवण काढत काढतच खाल्ला केक. मग कधी निघताय नाना? उद्या नाही, परवा निघतो. रात्री घरी पोचतो. ओके ठीक आहे, मी दादाला सांगतो, तो येईल गाडी घेऊन. हा ठीक आहे ठीक आहे. माईला सांगा. हा सांगतो रे बाबा, शेंडे फळा सांगतो. ठेवू का आता? ओके चलो बाय. हा. अरे काय चाललंय काय? आज ऑफिसला जायचंय की नाही? अगं हो, जायचंय जायचंय, पण थोडं लेट जायचंय आज. बरं चल, मग मला कामात मदत कर. का? अरे विजयाताई सकाळपासून बाहेरच नाही आल्यात. का ग? अर्चूला बक्षीस मिळालं त्याच्यावरून अजून फुगा आहे का तिचा? त्याच्यावरून नाही रे फुगा, गैरसमज नको करून घेऊ. मुळात फुगा नाहीच आहे त्यांचा. त्यांना वाईट वाटतंय. हे बक्षीस मिळालं असतं तर त्या ऑर्गनायझर्सच्या सपोर्टमुळे त्यांचं चालू असलेलं काम त्यांना अजून मोठ्या स्केलवर नेता आलं असतं असं त्यांना वाटत होतं. आता ते स्वप्न भंगलं, त्यामुळे नर्वस आहेत त्या. ठीक आहे, निघेल काहीतरी मार्ग. तशी तिची एक्झिबिशन चालूच आहेत ना, आणि तिला वाटतंय की तिला यातून काहीतरी मिळालं असतं. पण हे बिझनेस सेट करून देऊ हे जाहिरात करण्यापुरतं असतं का? आता प्रत्यक्षात अर्जुला सुद्धा बिझनेस देतील की नाही यात शंकाच आहे. बघूया त्यांची आश्वासनं किती खरी ठरतायत. चल मी तयार होतो. अर्चू, अभिनंदन. थँक्यू. पण आता पुढे काय रे? पुढे काय म्हणजे? पुढे काय 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 काय? अरे आता बक्षीस मिळालंय ना, तर मग पुढे काय? काय म्हणजे? ते देणार होते ना ऑर्डर्स, त्याचं काय झालं? देणार आहेत, पण अरे 200 ट्रे तेही 1 महिन्यात पूर्ण करून द्यायचे. अरे मला नाही जमणार बाबा हे. हो ना, मग असं कर, ते सर्टिफिकेट आहे ना, ते मस्तपैकी फ्रेम कर आणि भिंतीवर लटकव आणि बघत बस. अरे असं काय करतोय सतीश? मग खरं म्हणजे ना, हे बक्षीस विजयाला मिळायला हवं होतं. अशा सगळ्या वस्तू बनवण्यामध्ये ना ती खूप एक्सपर्ट आहे. आणि तिने म्हणे असं ठरवलंही होतं की या ऑर्डर मिळाल्यानंतर ती यातून काहीतरी मोठं करणार आहे. मग आणि बक्षीस मिळालं मला. आता मी काय मोठं करणार? मला नाही जमणार बाबा. अर्चू, हा तुझा नन्नाचा पाडा जरा बंद कर. काय हे सारखं स्वतःवर टीका करत बसायचं? हे बघ, जसं स्वतःचं कौतुक 24 तास करून घेणं वाईट असतं ना, तसंच स्वतःवर 24 तास टीका करणं हे देखील वाईट असतं. अगं आपण सारखे दोषच काढत बसलो तर काहीच जमणार नाही, काहीच करू शकणार नाही आपण आयुष्यात. अर्चू, अगं जरा स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिक. अरे देवा, म्हणजे त्यात सुद्धा शिकणं आलंच का स्टेप बाय स्टेप? ऑफकोर्स. नानांच्या भाषेत सांगायचं झालं तर फॉर एव्हर. हा, आता कधी कधी आपला घडा पालथा पडलेला असतो. काय?
नाही नाही, म्हणजे मला मला असं म्हणायचं होतं की पालथ्या गड्यावर पाणी अशी म्हण आहे, एवढंच मला सांगायचं होतं. सतीश, हम्म. हे जे तू मध्ये मध्ये बोलतोस ना ते व्यवस्थित कळतं मला. फक्त तेवढंच कळतं ना. अर्जो अर्जो अर्जो, बक्षीस बक्षीस मिळालं की नाही मग? हा, तू आदित्यकडे कशासाठी गेला होता? वा, लगेच सांगितलं वाटतं त्याने तुला. आदित्यने नाही, पण मेघनाने सांगण्याऐवजी विचारलं की तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना. हाच फरक आहे मनोज, त्यांच्यात आणि आपल्यात. नाही पण तू सांग ना, तू कशासाठी गेला होतास आदित्यकडे? हो, मी गेलो होतो आदित्यकडे त्याला विचारायला की बाबा सांग, चांगला जबाबदार नवरा होण्यासाठी तुझ्याकडे काही टिप्स असतील तर ते सांग. तूच म्हणाली होतीस ना त्याला जाऊन विचार. मग मी गेलो, विचारलं. पण तो मेघनाला डॉक्टरांकडे घेऊन जायच्या गडबडीत होता म्हणून निघून गेला. काय असं काय बघतेस? बघतीये, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं तो हाच मनोज आहे का? मनोज तोच आहे का? पण माझी चित्रा बदलली. हे बघ मनोज, तुला माझ्यावर जितका राग काढायचा तितका राग काढ, पण आपल्यामुळे आदित्य मेघनाच काय तिच्या घरच्या कुणालाही त्रास झालेला मला चालणार नाही. सो प्लीज तू त्यांना त्रास होईल असं वागू नकोस, कारण सगळ्या आशा संपल्यावर आपल्या दोघांना एकत्र आणणारे आदित्य आणि मेघनाच होते हे विसरू नकोस. हा अण्णा बोला. मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात? मनोज मजेत आहे. हो, बिझनेस सुरू झालाय त्याचा. पहिली कमाई झाली, पण अण्णा मी पहिल्या कमाईतून गिफ्ट घेतले सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी आणि आईसाठी पण घेतले. येईन तेव्हा घेऊन येते. बरं, आईची तब्येत कशी आहे? काय? डॉक्टरांना दाखवलं का मग अण्णा? काय म्हणाले डॉक्टर? अण्णा, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना खरंच? मला खूप टेन्शन आलंय हो. हो हो, मी येईन, मी लवकरात लवकर येईन, पण तुम्ही काळजी घ्या. ठेवते. काय झालं? गेले काही दिवस आईला बरं नाहीये, पायाचं दुखणंही वाढलंय. अण्णा विचारत होते कधी येणारच म्हणून. मनोज, मला जायचंय आईकडे. जाऊ, थोडं थांब चित्र. आपली स्वतःची गाडी घेऊन जाऊया. काय? आपली गाडी? हो. अगं, मला ह्याचसाठी त्या दिवशी उशीर झाला होता. म्हटलं तुला सरप्राईज दे, पण आता अण्णांचा फोन आला, तिकडची परिस्थिती ऐकली तर म्हटलं सांगून टाकतो. मनोज, आपली गाडी आणि पैसे? मनोज, तुझा बिझनेस आत्ता सुरू झालाय, तू कसं मॅनेज करणार आहे सगळं? मित्रा, त्याची काळजी करायला मी आहे ना. तू फक्त गाडी कोणत्या रंगाची हवी आहे ना हे सांग मला. मनोज, अरे पण मित्रा, टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. हा बोल चित्रा, कशी आहेस ग? चित्रा, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक नाहीये म्हणूनच तुला फोन केला मेघना. मला खूप भीती वाटतेय ग. काय झालं? परत मनोजचं काही टेन्शन आहे का? हो, काल अण्णांचा फोन आला होता.
आईची तब्येत खूप बिघडली आहे ग. मी म्हंटल मनोजला मला जायचंय आईकडे, तर तो म्हणतोय की थोडे दिवस थांब, आपण आपली गाडीच घेऊन जाऊयात. काय? तुम्ही गाडी घेतली? अजून घेतली नाहीये, पण मनोज गाडी घ्यायचा प्लॅन करतोय. पण मग यात भीती वाटण्यासारखं काय आहे? अगं मेघना, आत्ता कुठे मनोजचा बिझनेस सुरू झालाय, आत्ता कुठे आम्ही स्थिरावर होण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा कोणता बिझनेस आहे ग की ज्याचे रिटर्न्स इतक्या लवकर मिळतात? तुझं म्हणणं बरोबर आहे. गाडी घेण्या इतके पैसे त्याच्याकडे एवढ्या लवकर कुठून आले? चित्रा, आता मला पण काळजी वाटायला लागली आहे. मेघना, तू एक काम करशील का? अगं बोल ना. तू आणि आदित्य बोलाल का ग मनोजशी? हो नक्कीच. आदित्य आला की सांगते मी त्याला. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हा, तू पण बोल त्याच्याशी. आणि जर काहीच मार्ग नाही निघाला तर आपण नानामाईंना सांगूया मनोजशी बोलायला. हा? आणि ऐक चित्रा, लवकरात लवकर आईला भेटून ये, बरं वाटेल त्यांनाही आणि तुलाही. हो, चल ठेवते. बाय. बाय, टेक केअर. का उगाच फेऱ्या मारताय? जरा शांत बसा बघू. नाही नाही, एक मिनिट माधवी, एक मिनिट. काय आहे ना, माझ्या डोक्यात एक विचार आलाय. तो माझा विचार मी तुम्हाला सांगतो, त्यावर तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा माझा विचार योग्य आहे की नाही ते. ओके? हा, बघा, ऐका माधवी, मला वाटतं ना की आपण विल करून ठेवावं आणि जे काही आपल्याकडे आहे, जी काही आपली प्रॉपर्टी आहे ना, ती सगळी मेघनांच्या नावाने करून टाकूया. जय हो, जय हो. कशी वाटते कल्पना? हसताय का? मी काय चुकीचं किंवा विनोदी बोललो का? नाही हो, मग तुमचा विचार अगदी योग्य आहे. अहो, मला हसू याचं आलं की आपल्याला कुठे 3-4 मुलं आहेत. आपली जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी मेघनाची आहे, हे तर जगजाहीर आहे. मग विल बनवायची गरजच काय आपल्याला? करेक्ट बोललात हो तुम्ही, अगदी बरोबर बोललात, पटलं मला. मग आपण एक काम करूया. हे आपलं घर आहे ना, ह्याच्यावर आपण आणखीन 2 नावं जोडूया. म्हणजे जॉईंट नावाने करूया. एक मेघना आणि दुसरे जावई बापू. खरंच छान कल्पना आहे हो तुमची. आणि आपल्यासाठी सोपं सुद्धा आहे ते, कारण आपलं जे काही आहे ते मेघना आणि जावई बापूंचं आहे. जय हो, जय हो. पण नानामाईंसाठी हे किती अवघड होईल याचा विचार करा. तुम्हाला सांगतो माधवी, मी ना ऍक्च्युअली नानासाहेब आणि माईसाहेब यांच्याबद्दलचाच विचार करत होतो की ते विल कसं करतील किंवा केलाय की नाही. इनफॅक्ट त्यांच्यावरनं आपला विषय निघाला. पण मला नाही वाटत हो नानासाहेब आणि माईसाहेबांच्या मनात विल करावं असा विचार सुद्धा आला असेल. खरंय हो, एवढं गुण्या गोविंदाने नांदणारं गोकुळ असताना हा विचार कशाला येईल त्यांच्या मनात? अहो माधवी, देसाई गँग आहे ना सगळी. त्याचे गँग लीडर कोण आहेत? खंबे कोण आहेत तिकडे? 2 खंबीरपणे उभे असलेले नानासाहेब आणि माईसाहेब. जोपर्यंत ते आहेत ना, सगळे आनंदात आणि एकत्र राहणार. जय हो, जय हो. पण माझा प्रश्न हा आहे, पण ते नसताना, म्हणजे गेल्यावर तुम्ही जे गोकुळ गोकुळ म्हणताय ना, ते गोकुळ राहील का? पण ते नसताना, म्हणजे गेल्यावर तुम्ही जे गोकुळ गोकुळ म्हणताय ना, ते गोकुळ राहील का? हो, माई आणि नानांचे संस्कार आहेत त्यांच्यावर. तुम्ही पाहिलत ना, त्या 3 भावंडांमध्ये एकमेकांबद्दल किती प्रेम आहे ते. आता नानामाई घरात नाहीयेत, पण किती एकोप्याने राहतायत सगळे. तेच मला म्हणायचं आहे माधवी.
आता ते काहीच दिवस नाहीयेत म्हणून ठीक आहे हो, पण ते कायमचे गेल्यावर चा प्रश्न आहे ना. अहो काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय माधवी की नानासाहेबांनी माईसाहेबांनी विल करायला हवं. मी ना योग्य संधी बघतो, योग्य वेळ बघतो आणि बोलतो त्यांच्याशी या विषयावर. हा चित्राचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणत होती? नाही रे, थोडी टेन्शन मध्ये वाटली. म्हणजे मनोज बिझनेस करतोय, चांगले पैसे कमावतोय, पण कोणता बिझनेस कोणाबरोबर करतोय हे काहीच माहिती नाहीये तिला. का तो सांगत नाही का काही तिला? नाही, मुद्दामून सांगत नाही असं नाही, पण बराचसा वेळ तो बाहेर असतो, त्यामुळे नीट बोलण्या इतका वेळच मिळत नाही. कमाल यार. ते पण तिने पण त्याला असं बसून नीट सगळं विचारलं पाहिजे ना. मला नाही वाटत एवढी हिंमत आहे तिच्यात. हो ते पण आहेच. म्हणूनच ती म्हणते की मनोजशी आपण या बाबतीत बोलावं. पण आपण कसं विचारणार त्याला? हो नाही म्हणजे आपण 2-3 वेळा अडवून विचारलं त्याला, पण त्याने काहीच दाद नाही दिली. मग काय करायचं? तेव्हा आपण असं करूया, त्या दोघांना डिनरला इन्व्हाइट करूया. त्या दिवशी आपण त्या हॉटेलमध्ये भेटलो होतो ना तिथेच. तसंही त्या दिवशी आपली नुसती भेट झाली, एकत्र डिनर झालंच नाही. त्यांना डायरेक्ट तिथेच बोलूया, म्हणजे गप्पा मारता मारता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. हा, ही चांगली आयडिया आहे. कधी जाऊया? जाऊया उद्याच, कशाला उशीर. तू चित्राला फोन कर. ओके.